तर मित्रांनो चाललेलो आहे शूट साठी आता. तर आमचा भाऊ आज सुट्टी मिळाल्या रविवारची म्हणल्यानंतर मगच आम्ही जातोय. हो इतर टाइमला नाही येत आमच्या सोबत भाऊ आमचा. काय करणार, भारी वाटते शूटला जायला भावासोबत. कसं असते स्माइल देते तेवढीच किरकोळ मध्ये. आरटीओल नसतील लोक येत आता. आरटीओल नसतील लोक काय तर. जी मित्रांसोबत फिरायची जी मजा असते ती वेगळीच असते. काय बी म्हण कसं वाटतंय त्या मस्त परिसर आहे बॅकग्राऊंडला. तर भावानं आता आम्ही आलेलो आहे इथं फुलेवाडीत आणि इथं शूट केलेलं आहे ह्या लोकेशनला. बघूया आता रील्स केलेल्या आहेत थोड्याफार गाडीवरून. हे लोकेशन बॅकग्राऊंडला पण भारी वाटते, एक नंबरच, विषयच नाही. आणि इकडचा पण परिसर कसा आहे बघा बॅकचा, एक नंबर. हो हे लोकेशन बघा की अपार्टमेंट बांधायला चालू आहे आता, त्याच्या बरोबर समोरच आहे इथं. आणि आपला भाऊ सगळा करतोय व्हिडिओ आहे का आपला. तर भावाने ते अपार्टमेंट बांधत आहे त्याने तिथं आता कलर करत आहे बघा. तो किती वरती आहे तुम्हाला दाखवतो मग 2 मिनिटं. चेक करा भावानं बघा. तो रस्त्यावरती फक्त ती काठी धरून चालत आहे आणि ते काठी धरून फक्त पेंटिंग करत आहे बघा. काय लाईव्ह असते एकेकांची यार. आता आलेला आहे महालक्ष्मीला ब्लॉग टेन बनवून. मग आता इथं ब्लॉग करत आहे. मस्त वाटते महालक्ष्मी टेम्पल आहे ना इकडं बारके. हा बघा सोन्याचा कळस आमच्या वरतीच आहे आता. किती दिसतो वरती 1.5 किलोचा आहे. 1.5 किलोचा जाणार आहे तो सोन्याचा कळस. 2.5 कोटी रुपयाला काहीतरी दिलेला आहे. ह्या साईडला आहे उभारके इथं. आता दाखवतो 2 मिनिटं. इथं तुळजाभवानी आहे ना. इथं तुळजाभवानीचं मंदिर आहे. ते आता सगळं बांधायला चालू केलं इथं पब्लिक. नाही इथं दर्शनासाठी असायचे. आता दाखवतो फ्रंटला तुम्हाला. तर हा आहे बघा सोन्याचा कळस. तो बसवलेला आता परवा महालक्ष्मी मंदिर मधला. अशी गर्दी दररोज असते दररोज. ह्याच्यापेक्षा जास्ती असते आता थोडी कमी आहे. आमच्यापेक्षा जास्ती दररोजची गर्दी. महालक्ष्मी मंदिरात आलेलो आहे दर्शनासाठी आणि 6व्या दरवाजा ना आपण आता. 6व्या दरवाजात आहे. गर्दी अपाट आहे. गर्दी अपाट म्हणजे सांगण्या पलीकडे. पहिला काय मूर्त्या वगैरे आत मंदिराच्या इथे केलेल्या होत्या सगळं दगडी सवय. आता इथलं रूपकाम पण चालू आहे पुढचं करायला. तर आता दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता चाललोय पुढच्या इथं भागात बघायला. दर्शन आता एक 5 मिनिट झालेलं आहे. आता मंदिराच्या बल फिरणार आणि चला. तर आता दर्शन घेऊन बाहेर पडलोय आम्ही या साईडला. तुझं दर्शन झालं का चांगलं झालं. मग आता काय करणार तू पुढं. इथं दत्त मला इथं बाबा पुढे. तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे मस्त एकदम. आणि आता गोल मंदिराच्या गोल भोवती फिरत आहे आम्ही दोघं. भारी वाटतंय. बघू चेक करू आता काय विषय काय नाही. सगळं आता रूपकाम त्यांनी बांधायला चालू आहे ना त्यांचं, त्याच्यामुळे जरासं सगळं पॅक केलेलं आहे आणि कामं चालू आहे. बघा आता इथून पण बघा कामं चालू आहेत सगळीकडे. त्याच्यामुळे बघू आता काय गर्दीच बघ. ही जी तुम्ही गर्दी पाहिली ती आता पूर्व दरवाजातून एंट्री आहे आणि त्याच्यासाठी आता गर्दी लागलेली आहे. मेन दरवाजातून आज महालक्ष्मीच्या पायापर्यंत जाणार तिथं. बघू काय. तर मित्रांनो इथं बॅक साईडला इथं राधाकृष्ण मंदिर आहे. त्याचं पण रूपकाम चालू आहे करायला. आणि आता हे पण इथं सगळं चालू आहे बघा कामं फरशा वगैरे करायला. सगळं महालक्ष्मी मंदिरात आता बांधायला त्यांनी चालू आहे ना. गव्हर्नमेंट कडनं निधी आलेला आहे चांगलाच 1500 कोटी. आता बघू काय काय कोणती कोणती कामं होतात ते इथं आपल्या इथं.
तर मित्रांनो आलेलं आहे राधाकृष्णाच्या मंदिराच्या इथं. तर दाखवतो सिनेमॅटिक पुढचा. मित्रांनो आलेलं आहे राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये आतमध्ये. तर तुम्हाला पुढे दाखवतो. प्लास्टिक काढायचा वापर करतात. तर दर्शन झालेलं आहे मित्रांनो आणि आता चाललेलं आहे घरी. गाडी इथं पार्किंग केलेली आहे समोर साईडला. तर जाऊ आता. बाय बाय.